Okay, so this is about definition of a structure. ही झाली पहिली स्टेप. आता सेकंड स्टेप आहे declare a structure variable. So second step is declare a structure variable. Declare a structure variable. So this is simple. So याचा syntax आहे. I will write first syntax. Here also I will make table. Syntax. Okay. The syntax simple है. Struct tag name लिहायचं आणि variable name. Struct tag name space variable. Struct हा कीवर्ड लिहायचा struct struct. नंतर tag name जे तुम्ही इथे वापरलं होतं tag name ते tag name लिहायचं and then तुम्हाला variable ला नाव काय द्यायचं actual. हे फक्त tag name म्हणजे या टेम्पलेटचं नाव झालं tag name म्हणजे. व्हेरिएबल नेम म्हणजे ऍक्च्युअल व्हेरिएबल की ज्यामध्ये तुम्हाला आता व्हॅल्यू स्टोअर करायची तर त्या व्हेरिएबलचं नाव. फॉर एक्झाम्पल समजा आपण स्टुडंट साठी प्रोग्राम लिहितोय तर स्ट्रक्ट स्टुडंट एस तर एस इज द नेम ऑफ व्हेरिएबल. स्ट्रक्ट स्पेस टॅग नेम काय स्टुडंट आणि व्हेरिएबलचं नाव काय एस. सी हियर टॅग नेम काय स्टुडंट आणि व्हेरिएबलचं नाव काय एस. ठीक आहे. So this is the first way of declaring a variable. Second way, आता हे कधी वापरायचं म्हणजे हा फॉर्मॅट कधी वापरायचा जर तुम्ही डेफिनेशन जी आहे वरती डिफाइन तर डेफिनेशन मध्ये जर तुम्ही टाइप डेफ न वापरता केलेलं असेल म्हणजे पहिल्या वेने जर डिफाइन केलं असेल तर ही मेथड वापरायची डिक्लेरेशन साठी. आणि दुसरी मेथड आहे की युजिंग टाइप डेफ जर केलेलं असेल तर आयडेंटिफायर स्पेस व्हेरिएबल नेम एवढंच अपेक्षित आहे. आयडेंटिफायर स्पेस व्हेरिएबल नेम ह्या दुसरा फॉर्मॅट झाला. तर याचं एक्झाम्पल स्टुडंट एस कारण आपण आयडेंटिफायर काय लिहिलं इथं स्टुडंट म्हणून आपण इथं काय लिहिलं स्टुडंट एस. तर या टाइप मध्ये ही मेथड 1 झाली. अजून एक तुम्हाला सिंपल करून दाखवतो. मेथड 1 आणि ही झाली मेथड 2. मेथड 1 आणि मेथड 2. तर मेथड 1 मध्ये काय स्ट्रक्ट टॅग नेम काय मेथड 1 मध्ये स्ट्रक्ट टॅग नेम आणि व्हेरिएबल नेम आणि दुसऱ्या मेथड मध्ये फक्त आयडेंटिफायर आणि व्हेरिएबल नेम. तर याचे एक्झाम्पल काय करस्पॉन्डिंग स्ट्रक्ट स्टुडंट एस आणि इथं फक्त स्टुडंट एस. तर ही मेथड कधी वापरायची मेथड 1 जर तुम्ही डेफिनेशन मेथड 1 ने केलेली असेल की डेफिनेशनची मेथड 1 तर मग डिक्लेरेशन साठी पण मेथड 1 वापरायची. आणि जर मेथड 2 ने स्ट्रक्चर डिफाइन केलं असेल तर डिक्लेरेशन साठी पण मेथड 2 वापरायची. ठीक आहे. म्हणजे कुठली मेथडने डिफाइन केले वरती त्यावरती डिक्लेरेशन डिपेंड करतं की कोणती मेथड वापरायची. इथपर्यंत समजलंय का हाऊ टू डिफाइन अ स्ट्रक्चर आणि हाऊ टू डिक्लेअर अ स्ट्रक्चर व्हेरिएबल. नाउ थर्ड इज यूज अ स्ट्रक्चर व्हेरिएबल म्हणजे आता ऍक्च्युअल स्ट्रक्चर व्हेरिएबल यूज करायचं. तर स्ट्रक्चर व्हेरिएबल मध्ये सिम्पली काय करायचं असतं तर प्रत्येक मेंबरला तुम्ही असं यूज करायचं व्हेरिएबल नेम डॉट मेंबर डॉट मेंबर नेम व्हेरिएबल नेम डॉट मेंबर नेम. म्हणजे याचा मिनिंग काय झाला. फॉर एक्झाम्पल समजा आता मला मी एस नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं स्टुडंट एस
म्हणजे माझे ऍक्च्युअली व्हेरिएबल कोणते आता एस. तर आता एस मध्ये मला रोल नंबर स्टोअर करायचा आहे 81. एस मध्ये मला 81 स्टोअर करायचा आहे. तर मी आता 81 कसं स्टोअर करणार, तर फक्त एस इक्वल टू 81 लिहिलं तर ते रॉंग होईल. तर मला काय लिहावं लागेल आता इथं, एस डॉट रोल नंबर इक्वल टू 81. म्हणजेच काय, व्हेरिएबलचं नाव लिहायचं आधी. तर व्हेरिएबलचं नाव काय एस, नंतर डॉट लिहायचा, तर डॉट लिहिलं, आणि नंतर मेंबरचं नाव. आता मेंबरचं नाव काय, रोल अंडरस्कोर नंबर. तर मग ते मी इथं लिहिलं रोल अंडरस्कोर नंबर, आणि मग व्हॅल्यू द्यायची 81. तर एस डॉट रोल नंबर इक्वल टू 1. तसंच एस डॉट नेम इक्वल टू समजा सचिन. एस डॉट नेम इक्वल टू सचिन, नंतर एस डॉट एज इक्वल टू 19, आणि एस डॉट मार्क्स इक्वल टू 65.35. तर हे झालं हाऊ टू यूज अ स्ट्रक्चर व्हेरिएबल. तर एस म्हणजे व्हेरिएबलचं नाव, आणि डॉट देऊन पुढे काय लिहायचं, मेंबरचं नाव. एस डॉट रोल नंबर, एस डॉट नेम, एस डॉट एज, एस डॉट मार्क्स. ठीक आहे. याचं रिझन काय, कारण एस हे पूर्ण व्हेरिएबलचं नाव आहे आणि त्यातला कोणता मेंबर आहे. कारण काय होतं, ज्यावेळेस तुम्ही स्ट्रक्चर व्हेरिएबल डिफाईन करता आणि नंतर स्ट्रक्चर व्हेरिएबल ज्यावेळेस डिक्लेअर करता, तर मेमरीमध्ये आय विल शो हिअर. सपोज ही मेमरी फॉर एक्झाम्पल, आणि आपण काय केलंय, स्टुडंट एस नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे. तर मेमरी मध्ये काय होतं, तर ही टोटल मेमरी आहे सपोज. तर या मेमरी मध्ये असं तयार होतं, असं एक व्हेरिएबल तयार होतं. तर या व्हेरिएबल मध्ये 4 फील्ड असतात. एस डॉट रोल नंबर, दुसरं असतं ते एस डॉट नेम, तिसरं जे असतं ते एस डॉट एज, आणि चौथं जे असतं ते एस डॉट मार्क्स. तर हे मेमरी मध्ये असं तयार होतं. ठीक आहे. म्हणजे मेमरी मध्ये जर तुम्ही एस व्हेरिएबल पाहिलं तर ते मेमरी मध्ये हे असं दिसतं, एस डॉट रोल नंबर, एस डॉट नेम, एस डॉट एज, एस डॉट मार्क्स. म्हणजेच काय, की त्या व्हेरिएबल मध्ये इंटरनली 4 पार्ट असतात. तर ते 4 पार्ट म्हणजे काय, तर 4 मेंबर्स. मग मला रोल नंबर 81 कुठं स्टोअर करायचा या 4 पैकी इथं. तर इथं मला 81 आणायचं. मग मला काय लिहावं लागेल, एस डॉट रोल नंबर इक्वल टू 81. सचिन कुठं स्टोअर करावं लागेल मला, एस डॉट नेम मध्ये. एज कुठं स्टोअर करावं लागेल, एस डॉट एज मध्ये. आणि मार्क्स 65.35 कुठं स्टोअर करावं लागतील, एस डॉट मार्क्स. ठीक आहे. तर हे झालं मेमरी मध्ये ते स्ट्रक्चर व्हेरिएबल कसं दिसतं, आणि हे झालं हाऊ टू यूज अ व्हेरिएबल. तर मला सांगायचंय काय, मी हे असं का लिहिलं, एस डॉट रोल नंबर, तर मेमरी मध्येच ते तसं तयार होतं, एस डॉट रोल नंबर. लक्षात आलं हे आता. तर 3 स्टेप आहेत, परत एकदा रिवाइज करतो. डिफाईन अ स्ट्रक्चर, डिक्लेअर अ स्ट्रक्चर व्हेरिएबल, यूज अ स्ट्रक्चर व्हेरिएबल, असे 3 स्टेप आहेत. तर स्ट्रक्चर डिफाईन करण्याच्या परत 2 मेथड आहेत. पहिली मेथड विदाउट टाइप डेफ, आणि दुसरी विथ टाइप डेफ. तर ही जी झाली ती विदाउट टाइप डेफ आहे, आणि हे त्याचं करस्पॉन्डिंग एक्झाम्पल. आणि दुसरी मेथड युजिंग टाइप डेफ, आणि हे त्याचं एक्झाम्पल.
दुसरी स्टेप असते डिक्लेअर अ स्ट्रक्चर व्हेरिएबल. पहिली झाली डिफाईन, दुसरं झालं डिक्लेअर. तर स्ट्रक्चर व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचं, तर याला पण दोन मेथड आहेत. जशा डिफाईनला दोन मेथड आहेत तशाच याला पण दोन मेथड. मग डेफिनेशन मध्ये तुम्ही पहिली मेथड वापरली असेल तर डिक्लेरेशन मध्ये पण पहिली मेथड वापरायची. कोणती? स्ट्रक्ट टॅग नेम व्हेरिएबल. आणि जर दुसरी मेथड डिफाईन मध्ये वापरली असेल तर डिक्लेरेशन मध्ये पण दुसरी मेथड वापरायची. कशी आहे ती? आयडेंटिफायर स्पेस व्हेरिएबल. आणि तिसरी स्टेज हाऊ टू यूज अ स्ट्रक्चर व्हेरिएबल. सिम्पली व्हेरिएबलचं नाव डॉट आणि मेंबरचं म्हणजेच एस डॉट रोल नंबर, एस डॉट नेम वगैरे असं द्यायचं. समजलं हे आता? सो दिस इज हाऊ वी कॅन राईट or we can use a structure variable. Okay, समझलंय की? So we will simply do one small program just to revise these concepts. एक छोटा प्रोग्राम की ज्याला फक्त 5 ते 6 मिनिट लागतील. तर याच्यामध्ये काय करणार आहे आपण? एक स्ट्रक्चर व्हेरिएबल डिफाइन करणार आणि त्यामध्ये एका स्टुडंटची कोणाची तरी इन्फॉर्मेशन स्टोअर करणार. ठीक आहे? ओके, फाईल सेव्ह. स्ट्रक्चर एक्झाम्पल डॉट सी. तर आता स्ट्रक्चर अजून एक सांगायचं राहिलं. स्ट्रक्चर कुठं डिफाइन करतात? तर जनरली मेनच्या आधी आणि हेडर फाईलच्या नंतर. याला म्हणतात ग्लोबल डिक्लेरेशन. तर जनरली स्ट्रक्चर हे इथं डिफाइन करायचं. तर आपण आता जे थेरॉटिकल केलं तेच आता प्रोग्राम मध्ये करतोय आपण. टाइप डेफ स्ट्रक्ट. तर हे स्ट्रक्चर लिहितोय आपण. तर 4 मेंबर लिहिणारे आपण. इंट रोल नंबर, char name of 20, int age आणि float marks. असे 4 मेंबर झाले. आपण कुठली मेथड वापरली आता इथं? मेथड 1 आहे की 2 आहे? सेकंड, कारण आपण टाइप डेफ वापरतोय. ठीक आहे. मग इथं तुम्हाला काय लिहावं लागेल? आयडेंटिफायर. आयडेंटिफायर म्हणजे सिम्पली काय असतं, तर याला तुम्ही काय नाव दिले, हे जे आता दिलं टेम्पलेट, त्याला काय नाव दिलं आपण? स्टुडंट. तर ही पहिली स्टेप झाली आपली. कोणती? डेफिनेशन ऑफ स्ट्रक्चर, डिफाइन स्ट्रक्चर. आता काय करायचं? मेनच्या आतमध्ये तुम्हाला स्ट्रक्चर व्हेरिएबल डिक्लेअर करायचं. तर आय विल सिम्पली राईट हिअर स्टुडंट एस. तर हे झालं स्ट्रक्चर व्हेरिएबल डिक्लेअर. आणि नंतर काय करायचं आता तुम्हाला? आता आपण काय करू की इन्स्टेड ऑफ गिविंग कंपाईल टाइम व्हॅल्यू वी विल गिव्ह रन टाइम. म्हणजे कंपाईल टाइम व्हॅल्यू देण्याऐवजी आपण रन टाइम व्हॅल्यू देऊ. म्हणजे स्क्रीनवरती आपण काय करू? प्रिंटएफ एंटर रोल नंबर, नेम, एज and marks of student. एंटर. पण प्रोग्राम मध्ये काय लिहिले? एंटर रोल नंबर, नेम, एज आणि मार्क्स ऑफ स्टुडंट. असा मेसेज स्क्रीनवरती येईल. ठीक आहे. आणि आपल्याला आता रन टाइम व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायचे म्हणजे काय लागेल तुम्हाला? स्कॅन. समजतंय की सगळं? आपण व्हॅल्यू रन टाइम करतोय एवढाच फरक केलाय. मगाशी मी लिहिताना काय लिहिलं? एस डॉट रोल नंबर इक्वल टू 18. ते याला म्हणतात कंपाईल टाइम. म्हणजे प्रोग्राम मध्ये जर व्हॅल्यू दिली तर त्याला कंपाईल टाइम. आणि आपण आता जे करतोय प्रॅक्टिकली ते रन टाइम करतोय. म्हणजे आपण रन करताना व्हॅल्यू लिहिणार. ठीक आहे. तर आता पहिली व्हॅल्यू कोणती येणार आहे? रोल नंबर. ती कोणत्या टाइपची असणार आहे? इंटीजर. म्हणून आपण लिहिणार पर्सेंट. दुसरी व्हॅल्यू कोणती असणार आहे? नेम. तर ती स्ट्रिंग आहे म्हणून इथे लिहिणार पर्सेंटेज. तिसरी एज आहे म्हणून पण काय लिहिणार आपण? पर्सेंटी. आणि चौथी फ्लोट आहे म्हणून पर्सेंट एफ. कॉमा. आता पहिली जी व्हॅल्यू असणार आहे रोल नंबर ती कशात स्टोअर करायची तुम्हाला? एस डॉट
रोल अंडरस्कोर नंबर, म्हणून मी इथं काय लिहिलं अँड एस डॉट रोल नंबर, कारण की पहिल्या पर्सेंट म्हणजे 81 हा कुठं स्टोअर करणार आहे आपण एस डॉट रोल नंबर मध्ये, आणि आपण स्कॅनएफ मध्ये देतोय म्हणून मी काय लिहिले तर स्कॅनएफ हा पर्सेंट आणि हा पर्सेंट कुणासाठी एस डॉट रोल नंबर. तसंच दुसरं एस डॉट नेम. आता जर तुम्हाला आठवत असेल की पर्सेंट एस वापरून ज्यावेळेस तुम्ही स्ट्रिंग ऍक्सेप्ट करता त्यावेळेस अँड ची गरज नसते, म्हणून मी इथं अँड लिहिलं नाही. ठीक आहे. तिसरं अँड एस डॉट एज कॉमा. चौथं अँड एस डॉट मार्क्स. तर आता काय होईल याने सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती रीड होईल म्हणजे एंटर होईल. आता आपण ती वन बाय वन डिस्प्ले करू, म्हणजे स्लॅश एन रोल नंबर इक्वल टू पर्सेंट डी, परत स्लॅश एन नेम इक्वल टू पर्सेंटेज, परत स्लॅश एन एज इक्वल टू पर्सेंट डी, स्लॅश एन मार्क्स इक्वल टू पर्सेंट एफ, कॉमा एस डॉट रोल नंबर कॉमा एस डॉट नेम कॉमा एस डॉट एज कॉमा एस डॉट मार्क्स. सी आपण सिम्पली फक्त काय करतोय, डोंट गेट कन्फ्युज, आपण फक्त काय करतोय एक स्ट्रक्चर डिफाईन करतोय, त्याचं एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचंय तुम्हाला एस नावाचं. तर त्या एस मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन स्टोअर करायची आणि स्टोअर केलेली इन्फॉर्मेशन फक्त प्रिंट करायची, एवढंच. सी आय विल एक्सप्लेन. म्हणजे समजा हे याच्यासारखे सिम्पली एंटर व्हॅल्यू ऑफ समजा व्हेरिएबल, समजा एखादं इंटिजर व्हेरिएबल आहे, ठीक आहे, आणि तुम्ही समजा 78 एंटर करा आणि परत आपण डिस्प्ले काय करायचं व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इक्वल टू 70. हे फक्त असं करण्यासारखं आहे. म्हणजे आपण एका इंटिजर व्हेरिएबल साठी जर समजा असा प्रोग्राम लिहिला की एंटर व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, मी 78 एंटर केली आणि तीच व्हॅल्यू परत डिस्प्ले करून पाहिजे की खरंच स्टोअर झाली का, म्हणजे मी डिस्प्ले काय करणार व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इक्वल टू 70. तर हे झालं इंटिजर व्हेरिएबल साठी. तसंच आपण इथं प्रोग्राम मध्ये काय करतोय स्ट्रक्चर साठी करतोय, कारण स्ट्रक्चर म्हणजे काय एक व्हॅल्यू नाही तर 4 व्हॅल्यूचा ग्रुप येतो, म्हणून इथं प्रत्येक वेळी काय येतंय मगाशी मी लिहिलं काय लिहिलं एंटर व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, त्याऐवजी काय येणार आता एंटर रोल नंबर नेम एज मार्क्स, कारण 4 व्हॅल्यू असणार त्या व्हेरिएबलच्या आणि कुणाची इन्फॉर्मेशन येते स्टुडंटची, म्हणून ऑफ स्टुडंट. मग स्कॅनएफ मध्ये पण मी 4 व्हॅल्यू साठी 4 आयडेंटिफायर वापरले, कोणते पर्सेंट डी पर्सेंटेज पर्सेंट डी पर्सेंटेज. हा पर्सेंट डी कुणासाठी रोल नंबर साठी, पर्सेंट एस कुणासाठी नेम साठी, हा पर्सेंट डी एज साठी आणि हा एफ कोणासाठी मार्क्स. तर हे झालं इन्फॉर्मेशन एंटर आणि तीच इन्फॉर्मेशन आपण इथं डिस्प्ले करून पाहिली. बाय मिस्टेक सीआर परत एक्स्ट्रा झालं होतं, ठीक आहे. ठीक आहे, सिम्पली आपण फक्त एक व्हेरिएबलच्या व्हॅल्यू एंटर करणारी आणि डिस्प्ले करणारी. आय विल सेव्ह द प्रोग्राम, compile it, structure required on left side. Okay, it's a comma. Undefined symbol name, spelling typing mistake. Compile. See, output दिसतंय सर्वांना? No, sir. No. Okay, I will minimize this screen. आता दिसतंय? आउटपुट दिसतंय सर्वांना? Yes, sir. Yes, sir. ओके, तर स्क्रीनवरती काय आलंय एंटर रोल नंबर नेम एज आणि मार्क्स. तर रोल नंबर 81, नेम इज सचिन, एज इज 19 and marks are 65.30. आलं, तीच इन्फॉर्मेशन डिस्प्ले झाली. ठीक आहे, फक्त जी फ्लोटिंग व्हॅल्यू आहे ती
डिफॉल्ट मोड मध्ये डिस्प्ले झालेली, म्हणजे 5 डिजिट डिस्प्ले झाले, 5 किंवा 6 असतील पॉईंट नंतरची, बट इट इज 65.35. कळलं का हे? एका स्ट्रक्चर व्हेरिएबल मध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर केली आणि स्टोअर केलेली व्हॅल्यू परत डिस्प्ले करून पाहिली आणि आपण चेक केलं की आपली व्हॅल्यू खरंच स्टोअर होत आहेत का. सो वी आर गेटिंग द राईट आउटपुट, करेक्ट आउटपुट, म्हणजेच आपल्या व्हॅल्यू सक्सेसफुली स्टोअर झाल्या होत्या. कळलं ना हे? तर आपण आज काय शिकलो? व्हॉट वी लर्न टुडे, हाऊ टू डिफाईन अ स्ट्रक्चर, देन हाऊ टू डिक्लेअर अ स्ट्रक्चर व्हेरिएबल and how to use that variable. हे पहा, टाइप डेफ स्ट्रक्ट पासून ते इथपर्यंत स्टुडंट पर्यंत हे कोणती स्टेप झाली? इथं मी लिहितो वाटतं. हे जे आपण लिहितोय त्याला काय म्हणायचं? इथं डिफाईन अ स्ट्रक्चर ही स्टेप केली आपण. डिफाईन अ स्ट्रक्चर, इथं स्ट्रक्चर डिफाईन केलं. नंतर जे मेन मध्ये आपण केलं स्टुडंट एस, ही दुसरी स्टेप होती आपली. कोणती? डिक्लेअर अ स्ट्रक्चर व्हेरिएबल. आणि हे जे केलं आपण म्हणजे एस डॉट करून मेंबरची नावं लिहिली, याला म्हणायचं यूज अ स्ट्रक्चर व्हेरिएबल. तर या 3 स्टेप केल्या आपण. स्ट्रक्चर डिफाईन केलं, स्ट्रक्चरचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि मग ते डिक्लेअर केलेलं स्ट्रक्चर ऍक्च्युअल यूज केलं. म्हणजे ऍक्च्युअल आपण इथं यूज करतोय ते, पण हे यूज करण्याच्या आधी आपल्याला ते डिक्लेअर करावं लागतं आणि डिक्लेअरच्या आधी ते डिफाईन पण करावं. लक्षात आलं हे? सो वी लर्न these 3 steps. एक्सक्यूज मी सर, येस येस. फर्स्ट टाइपनी तुम्ही ते करणार सेमीकोलन पाहिजे का नाही असं, कर्ली ब्रॅकेट क्लोज झाल्याच्या नंतर. कर्ली ब्रॅकेटच्या क्लोज झाल्याच्या नंतर आपण नाही आता नाही सेकंड टाइपनी नाही गरज आहे, नाही गरज आहे. इथं आपण आयडेंटिफायर लिहिले म्हणून इथे लिहिले. फर्स्ट टाइप मध्ये सेमीकोलन पाहिजे का नाही समजा. वी विल डू इट प्रॅक्टिकली. स्ट्रक्ट स्टुडंट, सॉरी ही पहिली मेथड आहे, बरोबर आहे. स्ट्रक्ट टॅग नेम म्हणजे स्टुडंट. आता आपण समजा हे लिहिलं नाही, काय नाही लिहिलं, सेमीकोलन दिला नाही आणि स्ट्रक्ट स्टुडंट एस. नाही गरज आहे याचा अर्थ. Alt F सेव्ह, Alt C, म्हणजे सेमीकोलनची गरज आहे. सॉरी, आय वॉज कन्फ्युज वेदर इट इज रिक्वायर्ड ऑर नॉट, बट इट इज रिक्वायर्ड. म्हणजे टॅग नेम, सॉरी, विदाउट विदाउट टाइप डेफ लिहिलं तरी पण पाहिजे आणि विथ टाइप डेफ लिहिलं तरी पण त्याची गरज आहे. ठीक आहे, फक्त विथ टाइप डेफ असेल तरी तर सेमीकोलनच्या आधी काय येतं? आयडेंटिफायर. कळलं हे? हो हो सर, कळलं. येस. तर आपण हे कोणत्या मेथडने केलं? आता फर्स्ट मेथडने, स्ट्रक्ट टॅग नेम, नंतर हे सगळे मेंबर्स, ब्रॅकेट क्लोज आणि सेमीकोलन. आणि इथं मग आता मेथड 1 वापरली आपण डिफाईन करताना, तर डिक्लेरेशन मध्ये पण कोणती मेथड वापरली? म्हणून पहिली मेथड स्ट्रक्ट स्टुडंट. ओके, ठीक आहे. तर आता पुढच्या प्रॅक्टिकलला म्हणजे पुढच्या टर्नला आपण काय करणार आहे, तर इथं आपण आता एका व्हेरिएबलची म्हणजे एका स्टुडंटची इन्फॉर्मेशन स्टोअर केली फक्त. ठीक आहे, मला समजा 2 स्टुडंटची इन्फॉर्मेशन करायची, तर मी काय करेल? 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले. समजा एस हा एकच व्हेरिएबल आहे. आता मला समजा 2 व्हेरिएबल म्हणजे 2 स्टुडंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची. सचिन नावाचं एक स्टुडंट आणि रमेश नावाचा एक स्टुडंट. तर मला 2 व्हेरिएबल लागतील. मग मी इथं काय लिहिल? S1, S2 म्हणजे 2 स्टुडंट. किंवा याला एस नाव दिलं, त्याला एक्स नाव देईल, ए देईल, काही देईल, म्हणजे 2 व्हेरिएबल लागतील. ठीक आहे. पण जर समजा मला 100 स्टुडंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची, तर मग मी 100 नावं नाही देणार आहे. तर मी काय यूज करेल मग तिथं? ॲरे ऑफ स्ट्रक्चर्स. आय विल यूज ॲरे ऑफ स्ट्रक्चर्स. तर ॲरे म्हणजे काय? मगाशी सांगितलं, ॲरे म्हणजे काय असतं?
ग्रुप ऑफ व्हॅल्यूज ऑफ सेम डेटा टाईप. आणि म्हणजेच ऍरे ऑफ स्ट्रक्चर काय असणार आहे, त्या ऍरे मध्ये समजा 100 व्हॅल्यू आहेत आणि त्या 100ही व्हॅल्यू कोणत्या टाईपच्या असतील, स्ट्रक्चर टाईपच्या. ठीक आहे. सो वी विल डू दिस इन द नेक्स्ट प्रॅक्टिकल, दॅट इज ऍरे ऑफ स्ट्रक्चर्स. आपण आज काय स्टडी केलं, फक्त स्ट्रक्चर. पुढच्या प्रॅक्टिकल मध्ये काय करणार आहे आपण, ऍरे ऑफ स्ट्रक्चर्स. ओके. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? नो सर. ओके. So we will end here now. Thank you.